संपूर्ण जीवन या फुले शाहू आंबेडकरी चळवळीसाठी वाहून घेते असे आमचे आदरणीय सर्वजित बनसोडे साहेब यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या या बहुजन समाजाला मार्गदर्शन करावं. आजच्या या हॅलो शहरातील सर्व कामगार सामाजिक राजकीय परिवर्तनवादी संविधानवादी सर्व बांधवांना माझा क्रांतिकारी आपल्या सर्वांचं आंदोलन मला वाटतं 15 डिसेंबर पासून आंदोलन चालू आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण सातत्यानं संघर्ष करतोय. हजारो वर्षापासून आपला संघर्ष चालू आहे. आत्ताच आपल्या विशाखाताईंनी बोललेली भूमिका आपल्या सगळ्यांच्या काळजाला भेटलेली आहे. त्या भूमिकेचं आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. मला आजच्या या आंदोलनामध्ये सहभागी होत असताना आपल्या सर्वांसोबत आम्ही खंबीरपणे उभा आहोत याची भूमिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम बहुजन संघटक फेसबुक पेजच्या माध्यमातून सध्या ते काम लाईव्ह चालू आहे. महाराष्ट्रातल्या लाखो लोकांपर्यंत आवाज पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्याचसोबत रेल्वे मंत्री पियुष गोयल असतील, आपल्या इथल्या प्रबोधनातले वेगवेगळे अधिकारी असतील, मला आपल्या सर्वांच्या समोर 2-3 महत्वाच्या बाजू मांडायच्या आहेत. या आंदोलनाचं यश अपयश आपल्या सगळ्यांची इथं लागलेली शक्ती या सर्वांमध्ये वर्तमान भारतीय जनता पार्टीच्या नंग्या नागड्या कारभाराचे नकाब जनतेच्या दरबारात फाडणं हा सुद्धा आपल्या सगळ्यांचा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. या आपल्या आंदोलनामध्ये किती बांधव किती भगिनी सहभागी आहेत हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. उत्तर प्रदेश सरकारने गेल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकार हे भारतातलं पहिलं सरकार आहे की ज्या सरकाराने कामगारांचे कायदे 3 वर्षासाठी रद्द केलेले आहेत. 35 पेक्षा जास्त कामगारांचे कायदे रद्द 3 वर्षासाठी करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या आधारावर भारतातल्या सर्व कामगारांचं रक्त पिणाऱ्या रानबोक्यांना मोकाट करण्याचे कायदे इथल्या उद्योगपत्यांना इथल्या ठेकेदारांना आणि इथल्या रानबोक्यांना कामगारांचं रक्त पिण्याची परवानगी देणारे कायदे आत्ता 2-3 महिन्याखाली 3 कामगारांचे कायदे संसदेमध्ये पास करण्यात आलेले आहेत. रेल्वेचं खाजगीकरण करण्यात आलेलं आहे. इथं माता भगिनी बसलेल्या जरी असल्या तरी मला स्पष्टपणे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हे विचारायचं आहे की बीवी तेरी न औलाद मेरी असं जसं अनैतिक आहे तसं आता रेल्वे सरकारची जमिनी सरकारच्या याच्यावर जवळपास 15 लाखापेक्षा जास्त रेल्वेचे कर्मचारी आहेत आणि या सगळ्या रेल्वेवर 23 मोठ्या उद्योगपत्यांना ताबा देण्याचा कायदा आणि रेल्वेचं खाजगीकरण करण्याचा जो कायदा भाजपाने केलेला आहे त्याचा एकदा आपण सगळ्यांनी जाहीर धिक्कार केला पाहिजे. आणि या जाहीर धिक्कारासोबतच 151 नवीन आधुनिक रेल्वेचा कायदा पास झालेला आहे. तेजस एक्सप्रेस आता चालू झालेली आहे. 30,000 करोड रुपयाचं रेल्वेचं खाजगीकरण करणारी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. मार्च 2023 पासून रेल्वेचं खाजगीकरण लागू झालेलं आहे. भारतातल्या प्रत्येक सरकारी भूमिकांचं खाजगीकरण करणारी या भारतीय जनता पार्टी मोदी सरकारची जी भूमिका आहे त्याचा निषेध या निमित्तानं झाला पाहिजे. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून आपण सर्वजण ज्या 4-5 अत्यंत जेन्युइन आणि अत्यंत महत्वाच्या आपल्या भूमिका आहेत आपण मोदी सरकारला विचारलं पाहिजे की त्यांनी 20 लाख करोड रुपये हे भारतातल्या कोरोना महामारीपासून या देशाला संरक्षण देण्यासाठी पारित केलेले आहे. आपल्या पूर्ण भारताची GDP जी 200 लाख करोड रुपयाची GDP आहे त्याच्यातलं 10%
20 लाख कोटी रुपये हे तुम्ही कोणती झक मारण्यासाठी पास केलेले आहेत, हा पहिला आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे. कारण तुम्ही हा पैसा कोरोनामुळे या देशातल्या करोड लोकांना कंबरड मोडलेला आहे, त्यांना संरक्षण देण्यासाठी जर तुम्ही कायदा पास केलेला असेल तर आमचं 5 महिन्यापासून आमची पगार देण्याची जबाबदारी कुणाची आहे? या 20 लाख करोड रुपये आहेत कुठं? या 20 लाख करोड रुपयामधले आमचे या पुणे विभागातले 900 ठेका कामगार आहेत आणि 900 ठेका कामगार गेल्या 5 महिन्यापासून तुम्ही रेल्वे बंद केल्या, तुम्ही सगळ्या नको तेवढ्या भंपक घोषणा केल्या, पण आम्हाला आमच्या हक्काचा पगार देण्यासाठी तुम्ही तयार नसाल तर या रेल्वे प्रबंधनाला, या रेल्वे मंत्र्यांना विनंतीची भाषा कळत नसेल, आमची उपोषणाची भाषा कळत नसेल, आमची तळमळ त्यांना दिसत नसेल, आमचे रडके चेहरे त्यांना दिसत नसतील तर अशा वेळेला आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि जर हे सरकार बहिरं झालं असेल तर यांच्या कानपटात जाळ काढण्याचा आम्हा सगळ्यांना भविष्यात मोठा घ्यावा लागेल. मला 2-3 माझे मुद्दे नक्कीच आहेत. 12 जुलै 1942ला इंग्रजांच्या सरकारमध्ये व्हाईसरॉय लिथगोच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले मजूर मंत्री झालेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले मजूर मंत्री बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या युनियन्सला, त्याला युनियन अमेंडमेंट बिल, हे युनियन अमेंडमेंट बिल तुम्हाला युनियन करण्याचा अधिकार या भारतात देणारा पहिला नेता बाबासाहेब आंबेडकर आहे, श्रीपाद टांगे नाही आहेत. तुम्हाला प्रोव्हिडंट फंड 14 तासातून 8 तास आपल्याला काम करण्याचा अधिकार, हे सगळं याच देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जसं मजूर मंत्री झाले, मला तारीख आठवते 7 ऑगस्ट 1942. बाबासाहेब आंबेडकर 12 जुलै 1942ला भारताचे मजूर मंत्री झाले आणि 7 ऑगस्टला दिल्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिसदस्यीय समितीची बैठक बोलवली. काय त्रिसदस्यीय बैठक? बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं, सरकार, मालक आणि कामगार हे तिघं एकाच टेबलवर बसले पाहिजे. सरकार, कामगार आणि मालक या तिघांची भारतात एका टेबलवर पहिली बैठक लावणारा महापुरुष बाबासाहेब आंबेडकर. त्रिसदस्यीय परिषद त्याला म्हटलं जातं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हा कायदा बनवला. 2 सप्टेंबर 1945ला भारतातलं पहिलं लेबर चार्टर घोषित करणारा नेता बाबासाहेब आंबेडकर. सगळे कायदे जेवढे मजूर आहेत ना, माता भगिनी तुम्ही कोणत्या जातीत जन्मले, कोणत्या धर्मात जन्मले, मजुरांना जात नाही, मजुरांना धर्म नाही, पण तरी सुद्धा या सगळ्या मजुरांना आमचं जाहीर आव्हान आहे, या देशातल्या प्रत्येक मजुराचं केसापासून नखापर्यंत संरक्षण करणारा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून बांधवांनो, आपल्या या ज्या मागण्या आहेत, आपल्या हक्काच्या मागण्या आहेत, अरे बोनस द्यायला तुमच्याकडे सालांना पैसे नाहीत आणि कुंभमेळा भरला होता 2-3 वर्षाखाली. शाही स्नान, साधू संतांचं शाही स्नान करायला या निर्लज्ज महाराष्ट्र सरकारनं 2300 करोड रुपयाची तरतूद केली होती शाही स्नानासाठी. आणि जी माणसं घाम गाळतात त्यांच्या कष्टाचे पैसे द्यायला तुमच्याकडे पैसा नसेल तर अशा निर्लज्ज सरकारला तुम्हाला आता लाथा घालून बाहेर काढण्याची वेळ आलेली. हे सर्वत्र चालू आहे. मला आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून जितके बांधव भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, माझे 2-3 उद्देश आहेत. पहिला उद्देश हे रेल्वेचं खाजगीकरण, याचा जाहीर धिक्कार झाला पाहिजे
आणि जितके ठेका आपल्या युनियनचे बांधव आहेत, चतुर्थ श्रेणीच्या सरकारी परमनंट नोकऱ्या झाल्या पाहिजे. या सगळ्या बाबी आपल्यासाठी महत्वाच्या. हे काम करायला शिंदेवाला कोणी येणार नाही. त्याला IAS IPSच्या नोकरीत आरक्षण पाहिजे, त्याला झाडू मारायच्या नोकरीत आरक्षण नाही पाहिजे. IAS IPS IRS इकडं आम्हाला आरक्षण द्या. मर नाही इकडे झाडू मारायला ये, झाडू मारायला नाही ते तुम्हीच बघा. मग आम्हीच बघायचंय तर आम्हाला चतुर्थ श्रेणीचे परमनंट नोकरीचे दर्जे भेटले पाहिजे. यासाठी सुद्धा गायकवाडजी आपण हे आंदोलन लावून धरा. आपल्याला हे आंदोलन त्या पद्धतीनं उभं करण्याची आवश्यकता आहे. मला आजच्या या आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण 2 कामं करतोय. या सरकारच्या कपटी कारस्थानाचे पितळ उघडे करणं. इथले ठेकेदार, कोण सेठी नावाचा ठेकेदार आहे, कोण यादव नावाचा ठेकेदार आहे आणि कोण तुमचा दंडस नावाचा अधिकारी आहे, या तिघा बदमाशांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. ॲट्रॉसिटी मी ते वाचतोय सगळ्या गोष्टी. डिस्क्रिमिनेशन, कारण त्यांना माहिती आहे कामगार हा काही शेंडीवाला नाहीये, कुणी मारवाडी कामगार नाहीये. सगळे कामगार हे मागासवर्गीय आहेत, SC ST OBCचे आहेत. त्याच्यामुळे तुमच्या माझ्यासोबत हे शोषणाचा अधिकार या लोकांनी, जितकेही आपले सफाई कामगार आहेत, जितकेही लोक आहेत, आपल्याला वागणूक कशी देतात. साले बोलतात कसे, माग चढलेला आहे, बोलतात कसे, वागतात कसे. म्हणजे मेहनत करणाऱ्या माणसासोबत जर तो घाणेरड्या भाषेत बोलत असेल तर ही ॲट्रॉसिटी आहे, कास्ट डिस्क्रिमिनेशन आहे. त्या कास्ट डिस्क्रिमिनेशन आणि ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत या तिघा बदमाशांवर पहिले गुन्हे दाखल झाले पाहिजे. यासाठी आपण पोलीस स्टेशन, तुमचं रेल्वेचं पोलीस डिपार्टमेंट, आपल्याला त्याच्यावरही वेगळ्या पद्धतीचा दबाव बनवण्याची भूमिका घ्यावी लागणार. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये 12 आणि 13 फेब्रुवारी 1938 मध्ये मनमाडच्या नाशिक जिल्ह्यामध्ये पहिला बाबासाहेबांनी कामगारांचा मेळावा घेतला. स्वतंत्र मजूर पक्ष काढणारे बाबासाहेब आंबेडकर 1936 ला बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष काढला. बांधवांनो, आजच्या या माझ्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे उद्देश तुमच्या लक्षात आले असतील. फक्त आगे बढो, जिंदाबाद, मुर्दाबाद इतक्या पुरतं हे मर्यादित आंदोलन नाही. या आंदोलनामधून बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित एक कामगारांची मोठी चळवळ या पुणे विभागामध्ये उभी व्हावी असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतली कामगारांची चळवळ आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मनमाडच्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतातल्या कामगारांचे आणि मजुरांचे 2 प्रमुख शत्रू आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारतातल्या कामगारांचे 2 प्रमुख शत्रू, एक ब्राह्मणशाही आणि 2 भांडवलशाही. या 2 शत्रूंचा मुर्दा पाडल्याशिवाय मजुरांचा उद्धार होणार नाही. ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका. म्हणून बाबासाहेब आपल्या अनेक भाषणात बोलतात, खास करून कम्युनिस्टांना बोलतात की भारतामध्ये जर व्लादिमीर लेनिन जरी जन्माला आला असता तर लेनिननं सुद्धा भारतात जातीअंताची चळवळ आपल्या हातात घेतली असती. म्हणून ज्या कम्युनिस्टांच्या चळवळी आहेत, ज्या RSSच्या चळवळी आहेत, या सगळ्या वेगळी स्वरूपाच्या चळवळी, त्या सगळ्या चळवळींना हाणून पाडून बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं कामगारांचे एकमेव बाबासाहेब आंबेडकर नेते आहेत. आणि त्यांना आदर्श मानून जो आज आपला संघर्ष चालू आहे, त्या संघर्षामध्ये आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आणि या युद्धामध्ये आम्हाला कुठल्याही दर्जाचा, आम्हाला कुठल्याही प्रकारचं बलिदान देण्याची वेळ आली तर आम्ही बिलकुल मागं हटणार नाही. या युद्धामध्ये आम्ही सर्वजण आपल्या सर्वांसोबत आहोत. जाता जाता एवढंच सांगेल माझ्या तरुण मित्रांनो, भीमराव अल्लीपुरी नावाचा एक शायर म्हणतो कि शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो. शांति के
दामन पर क्रांति का दाग लगा दो। बहुत अंधेरा हो चुका है, एक चिराग लगा दो। बहुत अंधेरा हो चुका है, एक चिराग लगा दो। जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, ए भीम के बच्चों, उस व्यवस्था को आग लगा दो। या ब्राह्मणवादी आणि शोषणाच्या व्यवस्थेच्या विरोधात हा बंडखोरीचा आवाज आहे। आणि या पुणे विभागामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या, कामगारांच्या चळवळी भक्कम झाल्या पाहिजे, मजबूत झाल्या पाहिजे। या आंदोलनामधून हा आपण सर्वजण संदेश घेऊया। या युद्धामध्ये आम्ही आपल्या सोबत आहोत एवढीच या ठिकाणी भूमिका मांडतो। आणि आपल्या सगळ्यांच्या गेल्या 7-8 दिवसापासून जे आपण घाम गाळतोय, जे आपण रक्त जाळतोय, जर क्रांती घाम मागत असेल तर आम्ही घाम देणारे आहोत। जर बलिदान रक्त मागत असेल तर आम्ही रक्त सांडायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाहीये। मला त्या सगळ्या भुसक्या आणि फुकट्या लोकांना सांगायचं की 2 वेळेस पाण्यानं आंघोळ करून क्रांती नाही होत। क्रांती ही नेहमी घामानं आंघोळ करून होते। आणि तो घाम गाळणारा वर्ग, तो घाम गाळणारा कष्टकरी कामगार या मैदानात बसलेला आहे। मला आपल्या विजयाची आणि आपल्या भूमिकांची पूर्ण खात्री आहे। आपण सर्वजण मिळून हे युद्ध लढूया आणि याच्यामध्ये नक्की आपण यशस्वी होऊ, अशा प्रकारची भूमिका मांडतो। आणि आपल्या सगळ्यांच्या या क्रांतिकारी कामाला मी जय भीम करतो, सलाम करतो। जय भीम, जय शिवराय, खुदा